आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. संध्या 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 कुठे गेला असेल तो संध्या? कोण कोण असतो? कोण आहेस? कोण? थांब 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 थांब. अगं मी आहे. मूर्ती, तू मला का उचलून आणलंस? त्याने तुझ्यावर पण मांत्रिक पूजा करायला सुरुवात केली. तुला काही होता कामा नये म्हणूनच मी तुला उचलून घेऊन आलो. तू जर का तिथे थांबली असतीस तर तुलाही गंगासारखंच केलं असतं. माधवी, संध्याचं अपहरण कोणी केलं असेल आणि तिचं अपहरण कशासाठी केलं असेल? आता नंदिनी कोण आहे हे आपण कसं शोधायचं? काय झालं माधवी, तू कोणाला शोधतेस? भैरवी कुठे आहे? भैरवी भैरवी भैरवी. काय ग माधवी, तू इथे पुन्हा पूजेला बसलीस? त्या दोघी तर नाही आहेत. आता काय करणार आहेस तू? नंदिनी माझ्यापासून वाचली असेल, पण त्या नंदिनीला मी नाही सोडणार. ती आता कुठेही असली तरी तिला माझ्याजवळ यावंच लागेल. तिला इथे आणण्यासाठी नागबंधन टाकणार आहे. नाग नाग नागेती नागवल्लभ नागमणी नाग नाग नागेती नागपूर्ण नागिनी नाग नाग नागेती नागवस्य नंदिनी नाग नाग नागेती. संध्या सगळीकडे शोधलं. एक काम करा, सगळ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शोधा. जा शोधा. मंजू चल, ए जा तिकडे. हा ठीक त्या आहे. बाजूला बघूया. अरे देवा, संध्या, इथे तुला कोणीही त्रास देणार नाही. तिथे तिला कोणासोबतही पूजा करू देत. आपण सकाळपर्यंत इथेच बोलत बसू. हा बाबा तुम्ही इथे काय करताय? ते सगळं तुला मी नंतर सांगतो. आधी यांच्या नजरेपासून आपल्याला वाचायला हवं. चल, मी तुला घेऊन जातो. चल चल ये. नागवल्लभ नागमणी नाग नाग नागेती नागपूर्ण नंदिनी. मागच्या वेळेसारखं माधवी मला मंत्रबंधनात अडकवण्याचा प्रयत्न करते. कोणत्या तरी मंदिरात गेलं तर माधवीचं मंत्रबंधन मला काही करू शकणार नाही. आता सगळी मंदिरं बंद असतील. आपण कोणत्या तरी मंदिरात जाऊन बसू. आत्या, ती कुठे सापडली का? ते कुठेच दिसत नाहीये. अरे मामा, तिकडे पण नाहीये रे अरुण. एक काम करा, तुम्ही बायका आता घरी जा. अरुण, तू आहे ना पोलीस स्टेशनला जा आणि कंप्लेंट कर. चल जा. आणि तुम्ही महालात जा. अरे देवा, आज अमावस्या आहे. माधवी पण तिथेच आहे. ती नंदिनीला शोधण्यासाठी नक्कीच काहीतरी करणार हे मला माहीत होतं. म्हणूनच मी महालात आलो. तू पूजेला बसली होतीस. नंदिनी पण तुझ्या बाजूलाच उभी होती. तेव्हा अचानक मूर्ती सगळ्यांच्या नकळत तुला उचलून आणत होता हे मी पाहिलं आणि म्हणूनच मी तुझ्या मागे आलो. अगदी योग्य केलं बाबा. पण आता हेही चांगलं झालं. ते मला नंदिनी समजून शोधत असतील. नंदिनीला नागरूप घेताना आता कुठलीही अडचण येणार नाही. बाबा, तुमच्या डोळ्यात पाणी. आपल्या नंदिनीला काहीही होता कामा नये ग. आणि तुला सुद्धा कसलाच त्रास होता कामा नये. बाबा, माझी काळजी करू नका तुम्ही. सगळं व्यवस्थित होईल. नागेती नागवस्य नंदिनी नाग नाग नागेती
नागपूर्ण नागिनी नाग नाग नागेती नागवस्य नंदिनी. संध्याला तिचे आई वडील आपल्या भरवशावर सोडून गेले होते. काही अभद्र घडलं तर घराण्याची इज्जत धुईला मिळेल. अगं आणि त्यात तिचा भाऊ पण असिस्टंट कमिशनर आहे. काय होणार आहे कोणास ठाऊक. नाग नाग नागेती. अरे ही परत पूजेला बसली. अरे देवा. नाग नाग नागेती नागवल्लभ नागमणी. काय रे दादा, आपली जबाबदारी असलेल्या संध्याला कोणीतरी उचलून घेऊन गेलं आणि तिची जराही काळजी न करता तुम्ही इथे पूजा करत बसलाय. मला पण तिची काळजी आहे. आता तेवढ्यासाठी पूजा थांबू का? जा आज जा. अरे रे, ती इथे आल्यापासून तू तुझी बुद्धी वापरायचीच बंद करून टाकलीयस. या सगळ्याचं कारण हीच आहे. नागपूर्ण नागिनी. जा म्हटलं ना, निघा. अरे देवा, या दादावर ना करणी करून ठेवली. हो ना, खरंच काय मला पण पाहिजे असंच नाही. भाऊजी नाग नागेती. संध्या तिकडे नागपूर्ण कुठेच नाही नागिनी. सापडली भाऊजी. आज जा. भाऊजी नाग संध्या नाग जा म्हटलं ना. नागेती. नागवल्लभ नागमणी नाग नाग नागेती नागवस्य नंदिनी नाग नाग नागेती. या घरात काय चालतं ना, काहीच मंजू कळत नाही. तुम्हाला पण हाकलून लावलं का? ठीक आहे, चला चला. भाऊजी तसेच आहेत. नाग नाग नागेती नागवस्य नंदिनी नाग नाग नागेती नागवल्लभ नागमणी नाग नाग नागेती नागवस्य नंदिनी. नाग नाग नागेती नागपूर्ण नागिनी नाग नाग नागेती नागवस्य नंदिनी नाग नाग नागेती नागवल्लभ नागमणी नाग नाग नागेती नागपूर्ण नागिनी नाग नाग नागेती नागवल्लभ नागमणी. आजची पूर्ण रात्र या मंदिरात काढून सकाळी इथून जाऊया. अरे बापरे. अशी बघतेस काय ग नंदिनी? मी तुला आज पकडायचं हे ठरवलेलं नव्हतं. जेव्हा माझ्या समोर येऊन तू भांडण करून निघून गेली होतीस ना, तेव्हाच मी ही शपथ घेतली होती. तू या जागेतून हलू नाही शकत अशा मंत्रबंधनात मी तुला अडकवलंय. ही कोण असेल माधवी? हं? संध्या असेल की भैरवी असेल? ते पुढच्याच काही वेळात कळेल राजशेखर. हो माधवी, सूर्योदय झाल्यावर नंदिनी पुन्हा स्त्री रूप घेईल असं तू सांगितलं होतंस. काय हो भाऊजी? हो, केवढा मोठा नाग आहे हा. त्या दिवशी जंगलातले आदिवासी महालाच्या जवळपास नाग आहे असं सांगून गेले होते ना. हा तोच नाग आहे. याला जर का पकडलं नसतं तर आपण सगळेच मेलो असतो. या नागाला पकडण्यासाठीच माधवी पूजा करत होती. हे काही समजून न घेता तुम्ही मला आणि हिला नाव ठेवत होता.
भाऊजी चुकून बोललो भाऊजी, माफ करा मला. भाऊजी पण नाग तर इथे आलाय ना आता, मग त्याला मारून टाकायचं सोडून उभे राहून नुसता तमाशा काय बघताय? माधवी, आता नंदिनीला पकडलंयस ना, मग ती कोण आहे हे जाणून काय करणार आहेस? तूच आग लावून जाळून टाक ना हिला. हे पण बरोबरच आहे. जसं हिच्या आईला जाळलं ना, तसं हिला पण जाळून टाकू. तू कितीही फणा काढलास ना, तरी तू काही नाही करू शकणार. नाग नाग नागेती, नागवल्लभ नागमणी. नाग नाग नागेती, नागपूर्ण नंदिनी. नाग नाग नागेती, नागवसिया नंदिनी. धर्मा, जा जाऊन पेट्रोल घेऊन ये. हा थांबा भाऊजी, लगेच घेऊन येतो. थांबा थांबा भाऊजी, अहो, सोडा मला. नंदिनी, तुला काय झालं बाळा? काय झालं? नंदिनीला काय झालं? नंदिनी संकटामध्ये अडकली आहे. तिला काही करून वाचवायला हवं. चल चल. काय झालं तिथे? जरा थांब, पाहू दे. मी जाऊन नंदिनीला वाचवते. नाही नाही, तू इथेच थांब. माधवीच्या मंत्रशक्ती समोर तू काहीही करू शकणार नाहीस. तू आपणच नंदिनीला अडकवल्यासारखं होईल तिकडे. दैवी शक्ती हरणार नाही. तू जरा धीर धर. परमेश्वर रक्षण कर. माझ्याकडे थांबा, त्याला काही करू नका. मामा, मामा नको. मामा, मामा थांब. मामा, मामा नको. मामा थांब. अरे मामा, अरे अरुण, मामा त्या नागाला काही करू नकोस. मामा थांब ना. मामा, अरे तू हे काय बोलतोस अरुण? मामा, मामा थांब ना. संध्याला या नागाने उचलून नेलं होतं. सगळी माहिती काढूनच मी हा निर्णय घेतलाय, कळलं का? तू सोड, हो बाजूला. मामा नको बाजूला ना. हो मामा, तू. मामा थांब ना. मामा, अरे हात सोड मामा, माझा. थांब. तू बाजूला हो. मी मामा सांगतोय थांब. ना, ऐक मामा, माझं. बिचारा मुख्या जनावराला मारून का पापाचा धनी होतोस? मामा जाऊ दे ना. मामा सोडून दे ना त्या नागाला. सोड ना, सोड. अरे अरुण, काय बोलतोस तू भाच्या? याला जाऊ दिलं तर हा नाग आपल्या सगळ्यांना मारून टाकेल. याला जाळून टाकणंच योग्य मामा होईल. थांब ना. मामा नको. मामा सोड please. मला. मामा नको. हात सोड अरुण. मामा थांब ना. मामा भाच्या, असं नको ऐक करूस. माझा. मामा, हात सोड माझा. मामा, मंजू, हे उघड लवकर. बघ आता मामा काय असं काही करते. करू नकोस. नको नाही. मामा माझा ऐक ना. मामा मी प्लीज. पण मदत करते. एवढ्या मोठ्या नागाला जर आज आपण जाऊ दिलं ना, तर मला शांत झोप नाही लागणार. याला जाळण्याचं पुण्य मलाही मिळू दे. मामा, आत्या, आत्या थांब. मामा थांब. मामा, मामा, आत्या, असं नका करू तुम्ही. आत्या, आत्या, आत्या असं नको करूस. आत्या थांब ना. माझं ऐक तरी. आत्या, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. माते वनदेवी, नंदिनीचं खरं रूप कोणाला दिसणार नाही आणि ती कोणत्याही संकटात अडकणार नाही असं तू वरदान दिलं होतंस ना तिला. तिला काहीही करून वाचव माते. तुझा खेळ आजपासून संपला.
बापरे अरे बापरे वाचलो. यापुढे कोणाचाही त्रास होणार नाही. माते माते चला चला या पावसामुळे आग दिसली म्हणून काय झालं? आणखी थोड्या वेळात तुझं खरं रूप सगळ्यांना माहित पडेल. काही झालं तरी विजय माझाच होणार. वारुळाची माती लागली तर माधवीच्या मंत्रबंधनातून आपली नंदिनी सुटू शकते. वारुळ तर बाजूलाच आहे, पण ती माती कशी काढायची ते कळत नाहीये. मी जाऊन काढते बाबा. नाही नको, त्याने जर तुला पाहिलं तर फार मोठी अडचण होईल. थांब मी जातो. बाबा तू माझ्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतेस का? तुला सोडणार नाही नंदिनी, नाही सोडणार. बाबा वाचवलं मातेने. नंदिनी नंदिनी नंदिनी
कशाला रडतीयस? रडणारे ते वनदेवी बरोबर धोका करणारे माधवी आणि राजशेखर. सहनशक्तीची पण एक मर्यादा असते, पण त्यांनी ती मर्यादा सुद्धा ओलांडली. आता मी त्यांना असंच सोडणार नाही. नंदिनी, तुझा राग मला समजतोय, पण तुला स्वतःवर संयम ठेवून थोडस शांत राहावं लागेल नंदिनी. आता माझ्यावर केलेल्या अत्याचारानंतर सुद्धा तुम्ही मला आणखीन संयम ठेवायला सांगताय? मी आत्ताच त्यांना मारून टाकलं असतं. माझं रूप बदलत असताना कोणी मला गंगाच्या रूपात पाहिलं नाही पाहिजे, म्हणून मी तिथून निघून इथे आले. आता मी त्यांना सोडणार नाही. ते काय करू शकतात हे त्यांनी दाखवलं. आता नंदिनी काय करू शकते हे मी दाखवते. चला. ए मूर्ती, सगळे कुठे आहेत? मला काही माहित नाही हो मामा. मी आत्ताच कुठे शुद्धीवर आलोय. एक नंबरचा बेवडा आहेस तू, निघ. कुठे गेली असतील काही कळत नाही. शुद्धीवर आलोय बोलल्यानंतर मामाला भलतच काहीतरी वाटलं. आई ग. संध्या.